दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वार्तालाप करके आज प्रयागराज में ऐतिहासिक अकल्पनीय, चाहे नाव वाले थे, चाहे होटल वाले थे, चाहे लघु व्यापारी थे, चाहे साधु सन्यासी थे, या सरकार की इतना मिला, इतना मिला, इतना मिला, जिसको कभी कल्पना भी सकने में प्रभाव लगी विचार नहीं करते होंगे। ये कहते हुए अपने वाणी को विश्राम करता हूँ। समय है तो जरूर 1 मिनट आप कार्य का निरीक्षण करें। इतनी मेरी प्रार्थना। पार्वती पते हर हर ब्रह्मणेश्वर भगवान गंगा गोदावरी माता की। आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला आता खऱ्या अर्थानं धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालंय। दक्षिण गंगेचं उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्ती तीर्थावर आज भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला। अमृत मंथनाच्या स्मृती जागवणारा भव्य ध्वजस्तंभ कुंभमेळ्याची शान वाढवण्यासाठी सज्ज झालाय। त्र्यंबकेश्वरमध्ये आज अत्यंत मंगलमयी वातावरणात 31 फूट उंचीच्या भव्य ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा पार पडला। या स्तंभाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची रचना अमृत मंथन या पौराणिक कथेवर आधारित असणारे। कुंभमेळ्याच्या काळात जगभरातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांसाठी हे श्रद्धेचं आणि आकर्षणाचं केंद्र ठरेल। कुंभमेळा हा केवळ उत्सव नसून तो भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन आहे। या ध्वजस्तंभाच्या माध्यमातून कुशावर्त तीर्थाची धार्मिक ओळख अधिक प्रबळ होईल आणि नियोजित कुंभमेळ्याचा पाया आज रचला गेल्याचं महंत हरिगिरी महाराज यांनी सांगितलंय। भाई देखिए, पहली बात यह है कि सीमाओं को बढ़ाई जा सकती है। पहले प्रयागराज में कितना घाट था? 1800-1700 में 200 फीट था, आज उसको 70 फीट किया गया है। पहले इस कुंभ मेले से 2 कुंभ मेला पहले उज्जैन में कितना था? 300 मीटर, आज कितना किया गया है? 8-10 किलोमीटर। अभी हमने शिलान्यास कितने किया? 29 किलोमीटर का। तो क्षेत्रफल को बढ़ाने की बात हो रही। क्या बोला मैंने कि कुशावर्त पंचवटी एक रहेगा, आधा नाम कुशावर्त, आधा पंचवटी रहेगा। इसलिए स्नान कहाँ होगा? वो आपके हृदय की आवाज की बात है। हमारा काम है अधिक से अधिक सिंहस्थ में आने वालों को 50 से लेकर 80 करोड़ को स्नान कराया जाए। कितना क्षेत्रफल चाहिए आप अपने हृदय पे हाथ रख के देखिए। वो मेरी कल्पना नहीं है। हमारी कल्पना तो क्या थी? कितनी गाड़ी खड़ी होगी, उसके लिए 30 किलोमीटर क्षेत्र बढ़ाया जाए, इधर 30 इधर। 5-5 कोस की हमने प्रार्थना किया। इसकी परिक्रमा जितनी होती है, 5 गांव इधर 5 गांव इधर सारे ले लिया जाएगा तो गांवों का विकास हो जाएगा और सब चीजों का विकास हो जाएगा। पार्थिव जी। या सोहळ्याला राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांची उपस्थिती लाभली। वेदमंत्रांच्या जयघोषात आणि विधिवत पूजेनं स्तंभाची पायाभरणी करण्यात आली। कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी, आमदार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, नागरिक, साधू महंत यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य सरकार आगामी कुंभमेळा ऐतिहासिक करण्यासाठी कटिबद्ध आहे। भाविकांच्या सोयीसुविधांसोबतच त्र्यंबकेश्वरच्या सौंदर्यात आणि धार्मिक पावित्र्यात भर घालणारे उपक्रम प्राधान्यानं पूर्ण केले जातील, असा विश्वास कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। कोणते साधू असं म्हणणार नाही, मी आपल्याला सांगतो। सगळे अतिशय खुश आहेत, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत। मागच्या वेळेला आमच्या सरकारने 6 महिन्यानंतर कुंभमेळा होता, त्यामुळे खर्चही कमी झाला, थोड्या सुविधाही कमी झाल्या असतील, पण यावेळेला कुठे हात आकडता आम्ही घेतला नाही। माननीय मोदींनी सांगितलेलं आहे की कुंभमेळ्यामध्ये कुठे कमी पडता कामा नये। माननीय देवेंद्रजी सांगितलं की जे लागेल ते सगळे करा। आम्ही यावेळेला जवळपास 32-35 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च करतोय, की जे मागच्या कुंभमेळ्यामध्ये 3000 कोटी पर्यंत होतं। 10 पट खर्च आम्ही या ठिकाणी करतोय। सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या व्यवस्था सगळ्या आम्ही या ठिकाणी करतोय। भाविकांची येणाऱ्या सुरक्षा यासाठी महत्वाची, सुंदर झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, सुरक्षितही झाला पाहिजे। कुठे स्टॅम्पेड होता कामा नये, कुठे ट्रॅफिक जाम होता कामा नये, कुठे जीवितहानी होता कामा नये, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। कुशावर्तावरील ध्वजस्तंभ केवळ धार्मिक प्रतीक नसून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगमनाची खूण मानली जाते। अमृत मंथनातून निघालेल्या कुंभाचं रक्षण ज्या ठिकाणी झालं त्या पवित्र कुशावर्तावर हा शिलान्यास झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, त्र्यंबकेश्वर।